नमस्कार, मी माधुरी वैद्य. हल्ली टी व्ही सिरियल्सपेक्षाही काही राजकारणी जेव्हा माईकसमोर बोलत असतात, ते बघितल्यावर जास्त मनोरंजन होतं असं माझं स्पष्ट मत आहे. गेल्याच आठवड्यात एका अत्यंत गंभीर अशा विषयावर चर्चा झाली दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभेत आणि राज्यसभेत. आणि राज्यसभेत संजय राऊत बोलायला उभे राहिले. त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं. त्या भाषणाचा थोडासा भाग त्याचा मी मराठीत अनुवाद केला. सरकारी पक्षाला उद्देशून ते म्हणाले, तुम्ही मला शिकवू नका, मी खूप शिकून आलो आहे. अरे बापरे, ते खूप म्हणजे काय काय शिकले ते काही मला माहिती नाही. पण ते माईकसमोर बोलायला उभे राहिले की त्यांचं भाषण शिवी दिल्याशिवाय पूर्ण होतच नाही. म्हणजे शिव्या ते उत्तम प्रकारे शिकलेले आहेत हे मीच नाही, सगळेच कबूल करतील. पुढे ते म्हणाले, मी हिंदुत्व शिकलो आहे आणि बरंच काही शिकलो आहे. तुम्ही हिंदूंच्या जमिनीचं रक्षण करू शकला नाही आणि आता तुम्ही मुसलमानांच्या जमिनींचं रक्षण करायला निघालात. हिंदुत्व हा शब्द ऐकल्याबरोबर मला आठवलं, याच मुद्द्यावरून मूळ शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ती फुटली आणि एकनाथ शिंदे आणि 40 ते 50 आमदार हे निघून गेले. त्यांना पुढे पक्षाचं चिन्हही मिळालं, पक्षाचं नावही जे मूळ शिवसेना होतं तेही मिळालं. त्यांनी निवडणूक जिंकली आणि ते आता महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत. आणि संजय राऊतजी ज्या पक्षात आहेत तो उरलेला बाकीचा पक्ष, आता त्यात किती लोक राहणार आहेत असा पुष्कळांना प्रश्न पडला आहे. अर्थात मला तसा काही प्रश्न पडलेला नाही. बरं, एवढं बोलून ते थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की आम्हाला वाटलं होतं की आपण सर्व मिळून हिंदू राष्ट्र बनवणार आहोत, पण तुम्ही तर पाकिस्तान बनवायला निघालात. पाकिस्तान एक छोटा देश आहे भारताच्या तुलनेमध्ये, पण तरीही पाकिस्तान भारताला डिवचण्याची किंवा त्याच्या विरुद्ध हालचाली करण्याची एकही संधी सोडत नाही. अगदी त्याचप्रमाणे संजय राऊत असलेल्या पक्षाचे लोक, म्हणजे संजय राऊत ज्या पक्षात आहेत, उद्धवरावांची शिवसेना, त्या पक्षातले लोक एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांना अगदी सतत गद्दार गद्दार असं म्हणत असतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणावरून थेट त्यांच्यावरच बोलत असतात. आता ह्याला तुम्ही काय म्हणाल? एखाद्या फॉरेनरनी म्हणजे परदेशी व्यक्तीने जर हे ऐकलं तर त्याला वाटेल गद्दार म्हणजे एखादा मंत्र आहे की काय, कारण सतत तो बोलला जातोय ना, म्हणून, बाकी काही नाही. बरं, राऊत साहेबांचं नशीब थोडं बरोबर नव्हतं, कारण प्रफुल्ल पटेल ते बोलायला उभे राहिले आणि तेवढ्यात संजय राऊत सभागृहात आले. प्रफुल्ल पटेल त्यांना म्हणाले, तुम्ही म्हणाला होतात ना की बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली, त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही असंही म्हणालात की 92-93च्या बॉम्बस्फोटामध्ये आम्ही हिंदूंचं रक्षण केलं. आणि हे ऐकल्यावर सभागृहात हास्याचा
कल्लोळ झाला, सगळेच हसत होते. त्यामुळे आम्हाला हसायला आलं तर काही त्यात वावगं आहे असं मला वाटत नाही. राऊत साहेबांनी एका गंभीर विषयावर बोलताना त्या विषयाचे जे मुद्दे होते ते जर नीटपणे मांडले असते, ते बरोबर मुद्देही मांडू शकतात, कारण तेवढे ते खरोखरच राजकारणात हुशार आहेत. पण तरीही त्या दिवशी मात्र बहुतेक त्यांना काय बोलावं हे कळलं नाही आणि त्यामुळेच ते असं बोलून गेले. पण त्यामुळे झालं काय, की जे महाराष्ट्रातले मराठी लोक ते भाषण ऐकत होते त्यांना काही ते तितकंसं बरं वाटलं असेल असं मला स्वतःलाही वाटत नाही. आणि हे तुम्ही देखील मान्य कराल. त्यामुळे विषयाला सोडून उगाचच काहीतरी बोलल्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा भारतासमोर चांगली निर्माण होत नाही. बरोबर ना? त्या दोन्ही सभागृहांमध्ये पुष्कळ जमती झाल्या. कोणी कविता म्हटल्या, कोणी शेरो शायरी, त्याचप्रमाणे टोमणेसुद्धा दिले गेले. या सगळ्यावर सुद्धा बोलण्याची इच्छा आहे. बघूया कसं जमतंय ते. तुर्तास इथेच थांबते. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.